हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। संत रोहिदास नगरमध्ये बस वीज खांबावर धडकली, सुदैवानं अनर्थ टळला। ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात। बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं ठोठावली 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, म्हसाळ्यात मतदान जनजागृती रॅली। खेडमधील तालुकास्तरीय योग स्पर्धेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। सविस्तर वृत्त। खेड शहरातील एलपी इंग्लिश स्कूल परिसरात खेड ते पुणे अशी वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस उभ्या असतात। गेल्या अनेक वर्षापासून या बसेस या परिसरातून वाहतूक करत आहेत। या परिसरातील नागरिकांनी या वाहतुकीचा त्रास होत असल्याची तक्रार दीपवाहिनीशी बोलताना केली। येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार या बसेस नेहमी या ठिकाणी असलेल्या तीव्र उतारावर वळवण्यासाठी येत असतात। यामुळे आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार येथील नागरिकांची आहे। या ठिकाणी आमच्या गाड्या उभ्या असतात, आमची घरे आहेत। जर या दुर्घटनेत आमचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। तसेच आज झालेल्या अपघातामुळे आमच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून हा सुरळीत होण्यास किती वेळ लागेल। तीव्र उन्हात केवळ या अपघातामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। याला जबाबदार कोण असं म्हणत येथील नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली। शनिवारी दुपारी शहरातील रोहिदास नगर येथे झालेला अपघात हा बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे घडला असल्याची माहिती बसचे चालक अजित पंडेरे यांनी दिली। या अपघाताबाबत येथील नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त करत सुदैवानं कोणतीही दुखापत व येथील नागरिकांचं नुकसान न झाल्याबद्दल देवाचे आभार व्यक्त करत पुन्हा काळजी घेण्याचं आश्वासन त्यांनी यावेळेस दिलं। खेड शहरातील संत रोहिदास नगर येथे आज प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आज विद्युत पोलावर जाऊन धडकलेली आहे। आज येथील राहणाऱ्या रहिवाशांचं कायम या बसच्या वळवण्याबाबत आक्षेप आहे। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण जाणून घेऊया। काय म्हणाल? इथं जवळच आमच्या एलपी शाळेचे आहे, इथे महाडिक ट्रॅव्हल्सचे त्या गाड्यांचे हे आहे शॉप आहे। ते रोज आल्यावर इथं संत रोहिदास नगर महात्मा फुलेचे इथे रोज टर्न मारतात ते, आणि टर्न मारता त्यांना एकदा दोनदा आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही इथं एक जीवितहानी वगैरे होऊ शकते, तुम्ही इथं टर्न मारू नका, एका साईडला टर्न वगैरे घ्या तुम्ही। तर त्यांना वारंवार सांगितल्याशिवाय ते ऐकत नाही। तर काय करायचं ह्याच्यावरती तुम्ही बघा, हे आता त्यांना ठोकलेलं आहे, नुकसान केलेलं हे लाईट पोल वगैरे त्यांनी पाडलेले आहेत। काय करायचं बघा, आता हा विद्युत आहे, 2-3 दिवस लाईट येणार नाही। बघा नेमकं तुमचं घर आहे? घर आहे, आमची गाडी पण होती रस्त्यावरती, त्या गाडीचं नुकसान झालं असं कोणी भरपाई केलं असेल। नवीन गाडी लावलेली होती ना आम्ही तिथे आमच्या दारात, पण तुम्ही प्रत्येक गाड्या आणाल आणि तुम्ही असं इथं उंच तिथं गाड्या जागा नाही तर तुम्ही इथे मारायला येत आहे। घरदार आहेत, हे पोल एवढे असे पाडलेत, तुम्ही त्यांना सांगून सुद्धा ऐकत नाही, तर इथंच टर्न मारायला येतात ते। बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि ₹10,000चा दंड ठोठावलाय। आरोपी सुरेश नारायण कुंबेटे राहणार भवसाडी दापोली याला लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली। तसेच सश्रम कारावासासह ₹10,000चा दंड देखील आकारण्यात आलाय। आरोपी सुरेश कुंबेटे यांनी पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता। या प्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले। तपासाअंती सुरेश कुंबेटे याचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्याला सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली। देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकींची तारीख जाहीर होताच लोकसभा उमेदवार सह प्रशासन देखील खडबडून जागं झालंय। भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार कोकणातील 32 रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची घोषणा ही 3ऱ्या टप्प्यात होणार असून यंदा या निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेतलाय। यामध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहेत। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत आज 192 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसाळा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे आणि प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली।
यावेळी तहसीलदार समीर धारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, मंडळाधिकारी सलीम शहा यांच्यासह अन्य अधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। श्रीदेवी खेडजाई रेडजाई जाकमाता देवस्थान शिमगा उत्सवाला सुरुवात झाली। दिनांक 24 मार्च ते 31 मार्च पर्यंत होम धुलीवंदन, सहाण भरणे, आरत्या, देवीचं शिंपण, छबिना आणि पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलंय। 24 मार्च रोजी होम, 25 मार्च रोजी धुलीवंदन, सहाण भरणे, रात्री सोनाराळी येथील आरत्या, 26 मार्च रोजी कुवारसाई साडीवाडा येथे देवीचं आगमन, बुधवारी 27 मार्च रोजी कुंभारवाडा, एकविरा नगर, क्षेत्रपाल नगर, पदुमलेवाडी येथील भाविकांच्या भेटीला, 28 मार्च रोजी भडगाव, नक्षेवाडी, उमरेवाडी, शेवरवाडी येथील भाविकांच्या भेटीला, 29 मार्चला श्री सिद्धिविनायक मंदिर येथे पूर्ण दिवसाचा मुक्काम आणि त्यानंतर 30 तारखेला ब्राह्मणवाडीतल्या आरत्या, देवीचं शिंपण, छबिना आणि 31 तारखेला कासाराळी येथील आरत्या, रुपे उतरवणे करत शिमगा उत्सवाची सांगता करण्यात येईल। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये होळीचा सण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। भारतीय विविध सणांमध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व आहे। या सणाचं औचित्य साधून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये होळी सणाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सेक्रेटरी पराग चिखले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवई, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन बिपिनदादा आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होळीची आणि पालखीची पूजा करण्यात आली। त्यानंतर संस्थेचे चेअरमन बिपिनदादा यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी पालखी नाचवत आणि रंगांची उधळण करत होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सेक्रेटरी पराग चिखले, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या। AICPE योग कॉलेजच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खुल्या गटातील महिलांच्या योगा स्पर्धा संपन्न झाल्या। शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी AIPCE कॉलेज चिखले हॉल खेड येथे सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धांची सुरुवात शिवप्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली। स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे योग प्राध्यापक, योग विद्याधाम नाशिक तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष विश्वास नरसिंह शिर्के, AICPE योग महाविद्यालयाचे संचालक योग तज्ञ विश्वेश चिखले तसेच महाराष्ट्र कुस्तीपटू आणि कबड्डी राष्ट्रीय संघ प्रशिक्षक विद्याधर चिखले यावेळी उपस्थित होते। या स्पर्धेचं परीक्षण अक्षता अशोक साळवी, एकता मंगेश सतपाळ, प्रियांका बबन जाधव, सुनीता माधव जोशी आणि डॉक्टर मधुरा प्रसन्न बाळ यांनी केलं। लहान गटामध्ये सायली खोत प्रथम, आर्या पेठे द्वितीय तर उत्तेजनार्थ मध्ये सिद्धी घाडगे, जुई धामणकर, मधुरा तटकरी यांना सन्मानित करण्यात आलं। मोठ्या गटामध्ये सरस्वती नंदवंशी प्रथम, नेत्रा कवळे, रोशनी तलाठी द्वितीय तसेच उत्तेजनार्थ मध्ये कोमल तटकरी, वनश्री जाधव यांना सन्मानित करण्यात आलं। गणेश उत्सवानंतर कोकणात होलिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मुंबई, डोंबिवली, कल्याण, ठाणे, पालघरमध्ये नोकरी व्यवसाय निमित्त असणारे चाकरमानी होळीची सुट्टी घेऊन गावी जातात। ग्रामस्थ कुटुंबियांसमवेत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। यंदा रविवार दिनांक 24 मार्च रोजी होळी आणि सोमवार दिनांक 25 मार्च रोजी धुळवड सण आहे। या निमित्तानं चाकरमानी गावी जाण्याची तयारी करत आहेत। काही जण खाजगी वाहनाने तर काही जण एसटी बसमधून गावी येणार आहेत। चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच त्यांना रायगडसह कोकणात वेळेवर पोहोचता यावं यासाठी रायगडची लालपरी त्यांच्या सेवेसाठी तत्पर झाली आहे। एसटी महामंडळ रायगड विभागानं होलिका उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 34 जादा बसेसची व्यवस्था केली आहे। मुंबई, ठाणे, नालासोपारा येथून 18 बसेस रायगड जिल्ह्यात येणार आहेत। त्यामध्ये बोरिवली, मुंबई, कल्याण येथून महाड, भांडूप, मुंबई, बोरिवली येथून श्रीवर्धन, नालासोपारा आणि परळ येथून खुटील, ठाणे येथून कोल्हापूर, बोरिवली मधील खामगाव, स्वारगेट मधून माणगाव, मुंबई, नालासोपारा, मुरुड एसटी बसेस असणार आहेत।
तसेच परतीच्या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी फुटीलमधून नालासोपारा, परळ, कोल्हापूरमधून ठाणे, महाडमधून बोरिवली, मुंबई, कल्याण, गोरेगावमधून मुंबई, खामगावमधून बोरिवली, मुरुडमधून मुंबई, नालासोपारापर्यंत बसेस पाठवल्या जाणार आहेत। या बसेसच्या आरक्षणाची व्यवस्था जिल्ह्यातील बस स्थानकात करण्यात आली आहे। चाकरमान्यांसह जिल्ह्यातील प्रवाशांनी मोठ्या संख्येनं प्रवास करावा असं आवाहन विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी केलंय। खेड नगर परिषद हद्दीतील जुन्या जलवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होऊन पाणी पुरवठ्यात येणाऱ्या व्यत्ययामुळे दुरुस्तीसाठी जलवाहिन्यांची खोदाई करावी लागत आहे। खोदाईनंतर भाग परिपूर्णरित्या न बुजवता मलमपट्टी केली जात असल्याने रस्ते उखडत आहेत। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी खोदाईचं सत्र अद्याप सुरूच असल्याने रस्त्याची दुरावस्था होत आहे। शहरातील जुनाट जलवाहिन्या बदलण्याची तसदी नगर प्रशासनानं अद्यापही घेतलेली नाही। यामुळे जलवाहिन्यांमध्ये सातत्यानं बिघाड होतोय। पाणी पुरवठ्यात येणाऱ्या व्यत्ययामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकरता मुख्य मार्गावरच खोदाई करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील उभा ठाकलाय। तसेच खोदाई केल्यानंतर त्यावर केवळ माती टाकून बुजवण्याच्या प्रकारामुळे रस्त्याची दुरावस्था होते। खोदलेल्या ठिकाणी खडीसह डांबरीकरण करण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो। खोदलेली माती पसरत असल्याने धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। गुरुवारीही महाडनाका येथे मध्यभागी जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात आली। यामुळे खेड भरणे मार्गावर एकेरी वाहतुकीचा अवलंब करावा लागला। नगर प्रशासनानं ही नादुरुस्त जलवाहिनींवर ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्याची मागणी होती। खेड तालुक्यातील किंजळे तर्फे नातू कळक रायवाडी ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळातर्फे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, हळदी कुंकू समारंभ, पाहुण्यांचे सत्कार, महाप्रसाद, जागरण आणि सांप्रदायिक भजनाचं आयोजन करण्यात आलं। सदर कार्यक्रमाचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं घेतला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे महायुती मिशन 48 अंतर्गत शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला। यावेळी त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना मार्गदर्शन केलं आणि लोकसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन देखील केलं। खेड तालुक्यातील फुरुस रेवाडेवाडीतील कार्यकर्त्यांचा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री अविनाश बाबू गावडे, राकेश महादेव गावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये जाहीर प्रवेश केला। या कार्यक्रम प्रसंगी फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, उपविभाग प्रमुख नंदकुमार निंबळकर, स्वप्नील पाटील, विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। शिमगा उत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या मुंबई आणि पुण्याच्या चाकरमान्यांसाठी खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे कोकणातील गावागावात रोजगार आणि उद्योग संधी मिळवण्यासाठी मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी 9 ते 4 या वेळेत कोकण उद्योग परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये नारळ, सुपारी, काळी मिरी, जायफळ, दालचिनीची श्रीमंत मसाला शेती, शिवपर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, सह्याद्री पर्यटन, इको टुरिझम, भाजीपाला लागवड आणि उत्पन्न देणारी नागरी पिके, दुग्ध व्यवसाय आणि भविष्यातील महत्त्वाचं पीक फणस लागवड, कृषी पर्यटन, नदी पर्यटन, बॅकवॉटर पर्यटन आणि हळदीची शेती या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या उद्योग परिषदेला ग्लोबल कोकण आणि कोकण क्लबचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव, कोकण आयडॉल डॉक्टर चंद्रकांत मोकल, विनायक महाजन, मिखिलेश देसाई, सत्यवान दरेकर, सचिन कारेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तरी या कोकण उद्योग परिषदेचा लाभ कोकणवासियांनी मोठ्या संख्येनं घेण्याचं आवाहन कोकण क्लब रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक आणि संयोजक सतीश कदम यांनी केलं आहे।
नवनिर्माण क्रीडा मंडळ मुंबई धाकटे मांडवे आयोजित दिनांक 24 आणि 25 मार्च रोजी भव्य ओव्हर आर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रथम पारितोषिक 11,111 रुपये रोख आणि चषक, द्वितीय पारितोषिक 8,024 रोख आणि चषक नवनिर्माण क्रीडा मंडळ मुंबई धाकटे मांडवे यांच्याकडून, तृतीय पारितोषिक चषक दीपक बाळकृष्ण जाधव शिवकृष्ण कन्स्ट्रक्शन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स शिरशिंगे दापोली यांच्याकडून, तर चतुर्थ पारितोषिक चषक कैलासवासी भिवा सकाराम घाग तळे सातविनवाडी यांच्या स्मरणार्थ संजीव घाग गुरुजी यांच्याकडून देण्यात येणार आहे। गेली 22 वर्ष या स्पर्धा घेण्यात येत असून इच्छुक संघांनी स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। खेड शहरातील MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग खेडने दिनांक 18 ते 23 मार्च रोजी 2 भागांमध्ये तालुक्यातील इयत्ता 9वी ते 11वीच्या शिक्षकांसाठी समतावृद्धी प्रशिक्षणाचं आयोजन गट शिक्षण अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलं होतं। 20 मार्चला डाएटचे अधिव्याख्याता बर्वेंनी भेट देऊन मार्गदर्शन करताना सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून सर्वांची मने जिंकली। त्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून वैद्य सर, मानके सर, गावित सर, पाटील सर, परेश सर, निवडकर सर, काते सर, भादिग्रे सर आणि चिले सरांची उपस्थिती लाभली होती। या सर्वांनी अत्यंत कष्टाने नियोजनानुसार सर्वांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम प्रकारे मार्गदर्शन करताना सर्वांना प्रभावित केलं। प्रशिक्षणाच्या यशासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शाबुद्दीन परकार सर, शिपाई राकेश पवार, दीपक संगरे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी प्रवीण आगरे सर, मनीषा पाटील, कदम मॅडम इत्यादींनी खूपच मेहनत घेतली। कोकणात सध्या लोकसभा निवडणूक आणि शिमगा उत्सवाचं धार्मिक वातावरण आहे। या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावात आले। प्रत्येक गावात शिमग्याच्या पालख्या घरोघरी जाऊ लागल्या आहेत। राजकीय नेते देखील या वातावरणात आपलं लोकप्रतिनिधित्व बाजूला ठेवून सहभागी होतात। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही संधी साधली आणि आपल्या पाली गावातील लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराच्या शिमगा उत्सवात सहभागी होत ढोल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला। शिमगा आणि कोकणचे नाते अगदी जिव्हाळ्याचे आणि खूप जुने आहे। तालुक्यातील पाली येथे लक्ष्मी पल्लीनाथाच्या शिमगा उत्सवही धूमधडाक्यात सुरू आहे। उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचं पाली हे गाव। दरवर्षी उदय सामंत शिमगा उत्सवात सहभागी होतात। ते रत्नागिरी दौऱ्यावर असताना पाली येथे रात्री शिमगा उत्सवाला त्यांनी हजेरी लावली आणि ढोल वादनात सहभाग घेतला। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।